नमस्कार, मी हेमंत देसाई. नीट परीक्षा रद्द करण्याची पाळी आली. एकीकडे घरगुती गॅस, औद्योगिक गॅस, व्यावसायिक गॅस याच्या संबंधी प्रश्न निर्माण झालेले आहेत. महागाई वाढत चाललेली आहे आणि एकूण आर्थिक अस्वस्थता लोकांमध्ये निर्माण झाली आहे. लोक चिंतेत आहेत. मोदीजींनी जरी काटकसरीचं आवाहन केलं असलं तरी देशातील करोडो लोक काटकसरीने कोणीही न सांगता जगत असतात. त्यांची आर्थिक परिस्थितीच अशी असते की त्यांना तसं जगावं लागतं. लोकांच्या जगण्या मरण्याचे प्रश्न राजकीय पक्षांनी घेतले पाहिजे. आज काँग्रेसने नीट परीक्षेसंदर्भात दिल्लीमध्ये, मुंबईमध्ये जबरदस्त आंदोलन केलं आणि त्याचं कौतुक करावं लागेल. चांगली गोष्ट आहे, रस्त्यावर येऊन आंदोलन केली पाहिजे. पण राष्ट्रवादी काँग्रेस जर आपण पाहिलं, दोन्ही गट, या दोन्ही गटांमध्ये जो सत्तेत आहे पक्ष तो आंदोलन करणार आहे, स्वाभाविक आहे. पण विरोधात असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट, तोही रोहित पवार सोडल्यास एक पक्ष म्हणून आंदोलन करतोय, चळवळी हाती घेतोय असं दिसत नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण आज आपल्याला त्याच्याबद्दल बोलायचं. आज बोलायचं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चाललंय काय. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा पवार यांचा जो पक्ष आहे तो पक्ष सत्तेत आहे. उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्राताई पवार आहेत. अजितदादांच्या संशयास्पद निधनानंतर या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे आणि त्यासंबंधी वेगवेगळे प्रश्न उपस्थित करण्याची आक्रमकता, रोखठोकपणा आणि धाडस रोहित पवार यांनी दाखवलं. जो अशा प्रकारचं काम करतो, प्रश्न विचारतो, सत्ताधाऱ्यांना न घाबरता, ईडीला वगैरे न घाबरता, तो नेता हा लोकांमध्ये एक स्थान मिळवतो. मग भले काही पत्रकार किंवा सत्तेतले लोक रोहित पवार यांना नावं ठेवत, पण रोहित पवार हे अतिशय चांगलं काम करतात यावं. कारण प्रश्न विचारणं हे आमच्या पत्रकारांचं जसं काम आहे तसं विरोधातल्या लोकांचंही काम आहे आणि त्याप्रमाणे रोहित पवार करतायत. पण शरद पवार यांचा सगळ्याच्या सगळा पक्ष अशा प्रकारे काम करतोय असं दिसत नाही. नाशिकमध्ये शरद पवार यांच्या पक्षाचे अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी बैलगाडीवर बसून एक आंदोलन केलं होतं. त्याला कित्येक महिने उलटले. त्यानंतर या पक्षांनी काय केले असाही प्रश्न विचारावा लागेल. आज कांद्यासारखा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे, कांद्याच्या भावांचा प्रश्न, तो प्रश्न हाती घेतला पाहिजे. पण राजकीय पक्ष तो नीटपणे हाती घेताना दिसत नाही. आज सुनील तटकरे यांनी, जे सत्तेमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. ज्या सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी अजितदादांच्या निधनानंतर तात्काळ सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्रीपद यांनी घ्यावं यासाठी प्रयत्न करून एक प्रकारे पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी परस्पर घोषणा केली की हेच राष्ट्रीय अध्यक्ष झालेले प्रफुल्ल पटेल, शरद पवार यांच्या पक्षाचे, ते कार्याध्यक्ष आहेत, अध्यक्ष ते आहेत, अशी घोषणा दुसऱ्या पक्षाचे भाजपचे पियुष गोयल यांनी केली. यामधूनच त्यांचे डाव लक्षात आले. राज ठाकरे यांनी त्यावेळी प्रश्न उपस्थित केला होता की एखाद्या पटेलाने मराठी माणसाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व करा, ताब्यात घ्यावा, हे काही बरोबर नाही, अशा प्रकारचा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केल्यानंतर प्रफुल्ल पटेल आणि मंडळी चवताळली होती. पण त्यांचा प्रश्न योग्य होता, त्याची चांगली प्रतिक्रिया उमटली आणि मग पियुष गोयल यांना खुलासा करावा लागला. अमित शहा यांनी त्यांची कान उघडणी केली की शरद पवार, अजितदादा पवारांच्या पक्षामध्ये तुम्ही नाक खुपसण्याचं कारण काय, तुम्ही परस्पर घोषणा का केली. पण त्यामधून लक्षात आलं की केवळ प्रफुल्ल पटेल आणि पियुष गोयल यांचीच नाही, तर सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि मंडळींची भाजपशी असलेली जवळीक सिद्ध झाली. सुनील तटकरे यांनी शरद पवारांची भेट घेताना सांगितलं की
ते आजारी आहेत, त्यांची प्रकृती बरी नाही आणि म्हणून मी त्यांच्या भेटीला जातोय. माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांचं स्थान महत्वाचं आहे, त्यांनी आम्हाला उभं केलेलं आहे, वगैरे वगैरे वगैरे. जे तटकरे आडून आडून शरद पवारांवर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवरती टीका करत होते, अजितदादा हयात असताना देखील आणि अजितदादांच्या निधनानंतर विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली तेव्हा ते तटकरे म्हणाले की पवारांच्या प्रकृतीबद्दल मला चौकशी करायची होती. केवढं प्रेम त्यांचं एकदम बाहेर आलं पवारांबद्दलचं. 3 वर्षानंतर त्यांनी भेट घेतली. शरद पवार फिरायला लागलेले आहेत. रयत शिक्षण संस्थेचं पुन्हा अध्यक्षपद त्यांना मिळालेलं आहे. त्यावेळेचं त्यांचं भाषणही गाजलं. शरद पवार फिरायला लागलेत आणि शरद पवार आजारी आहेत म्हणून विचारपूस करायला ते बरे झाल्यानंतर सुनील तटकरे तिथे गेले. कशासाठी गेले? सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचं नाव निवडणूक आयोगाच्या जो काही पत्रव्यवहार झालेला होता त्यामध्ये त्यांची पदं सुनेत्रा वहिनींनी जे पत्र लिहिलं किंवा पार्थ पवार सुनेत्रा वहिनी यांनी जे पत्र लिहिलं त्यामध्ये त्यांचा पदाचा उल्लेख नव्हता, बाकीच्यांच्या पदाचा उल्लेख होता. आणि नंतर पुन्हा एकदा या लोकांची नावं जी आहेत कार्यकारिणीची, छगन भुजबळ असतील, वळसे पाटील असतील, प्रफुल्ल पटेल असतील किंवा सुनील तटकरे असतील, त्यांची नावं त्या पदाधिकाऱ्यांच्या यादीमधनं गायब झाली. आणि मग चर्चा सुरू झाली की यांचा डाव काय आहे. सुनेत्रा वहिनी, पार्थ पवार, जय पवार यांना या पक्षामध्ये संपूर्ण काही नवीन रचना करायची आहे का, आणि तटकरे आणि पटेल यांचा गेम करायचा आहे का, भुजबळांचा आणि वगैरे मंडळींचा गेम करायचा का, असा प्रश्न उपस्थित झाला. छगन भुजबळ, धनंजय मुंडे, तटकरे आणि प्रफुल्ल पटेल ही जी चौकडी आहे, विशेषतः दिलीप वळसे पाटील हे अंगाला काही लावून घेत नाही, ते अत्यंत सुरक्षितपणे राजकारण करत असतात. पण ही जी चौकडी आहे, ही चौकडी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांचा हा भाजपच्या गोठ्यात नेऊन ठेवणार आहे अशी शंका येण्यासारखी परिस्थिती आहे. अनेक गोष्टी तशा घडलेल्या आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनींच्या बद्दल आपल्याला किती आदर वाटतो, किती जिव्हाळा वाटतो, याचं प्रदर्शन ही चौकडी सतत करून दाखवत असते. तटकरे यांनी आता जे भाषण केलं रोह्याला, त्यामध्ये वहिनी साहेबांचं नाव संपूर्ण देशामध्ये कसं एक ब्रँड झालेलं आहे अशा प्रकारचं वक्तव्य करून एक चापलुसी करण्याचा प्रयत्न केला. या चापलुसीला सुनेत्रा वहिनी अजिबात बळी पडणार नाही. एक तर संघटनात्मक रचनेमध्ये पार्थ पवार यांनी सगळी संघटना आपल्या ताब्यात घेतलेली आहे आणि त्यामुळे ही मंडळी भयभीत झालेली आहे. दुसरीकडे रोहित पवार असं म्हणतायत की 22 आमदार जे अजितदादांच्या पक्षातले आहेत ते पुढच्या निवडणुकीच्या अगोदर हे भाजपला जाऊन मिळणार आहेत अशी त्यांनी शंका व्यक्त केलेली आहे. त्यामुळे यांच्यामध्ये धांदल उडालेली आहे. एक तुम्हाला सांगतो, रोहित पवार यांनी जो आरोप केलाय त्याला ते उत्तर देतील अजितदादांच्या म्हणजे पक्षाचे लोक, पण मुळात भाजपशी तटकरे, भुजबळ आणि पटेल ही जी सलगी करतायत भाजपची, देवेंद्र फडणवीसांवर हल्ला झाला की तो परतवून लावायचा, परंतु अजितदादांच्या संशयास्पद मृत्यूबद्दलचा FIR नोंदवून घेतला जात नसूनही त्याबद्दल रोहित पवार आवाज उठवत असताना आपण मात्र काहीच बोलायचं नाही. सरकारला अडचणीत येईल सरकार असं कुठलंही वक्तव्य करायचं नाही. सावध पवित्र घ्यायचं, सत्तेसोबत राहायचं, सत्तेचे फायदे लाटायचे, हेच या मंडळींना माहिती आहे. आणि सुनेत्रा वहिनी आज उपमुख्यमंत्री आहेत, त्यामुळे आदिती तटकरे सुद्धा अजितदादांच्या आठवणीने एकदम डोळे पाणावतात त्यांचे. पण जर हे लोक मंडळी सत्तेत नसत्या सुनेत्रा वहिनी, तर ही मंडळी त्यांच्या एवढी जवळ राहिली असती का? यांना अजितदादांच्या बद्दल काहीही पडलेलं नाहीये.
अजितदादांचा मृत्यू झाल्यानंतर त्याबद्दल ज्या आक्रमकपणे तपासाच्या साठी पाठपुरावा करायला पाहिजे होता त्याबाबत यांनी काहीही हालचाल केली नाही. आणि अशी ही मंडळी रायगड जिल्हा परिषदेमध्ये, त्यापैकी एक तटकरे, रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला 15 जागा, मला वाटतं राष्ट्रवादी म्हणजे तटकरेंचा तो जिल्हा आहे, रायगडचे आका म्हणतात त्यांना, त्या रायगडच्या आकानी 16 जागा मिळवल्या तिथे. पण एकनाथ शिंदे, भरत गोगावले आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला, शिंदे सेनेला 21 जागा मिळाल्या. तरी देखील एकनाथ शिंदेच्या पक्षाला बाजूला ठेवून भाजप आणि तटकरेंनी तिथे सत्ता स्थापन केली आणि नंतर जॉईन झाले शिंदे सेना. पण तिथे लक्षात आलं की शिंदे सेना आणि यांची स्पर्धा आहेच रायगडमध्ये, पण भारतीय जनता पक्ष हा किती आपल्या जवळचा आहे हे दाखवून देण्याचं काम सुनील तटकरेंनी रायगडमध्ये घेतलं. आपला पक्ष तिथे वाढवण्याच्या ऐवजी भाजपच्या बरोबर जाऊन सत्तेचे फक्त फायदे घ्यायचे, एवढंच सुनील तटकरेंचं ब्रीदवाक्य आहे. आज अशी गोष्ट आहे की बघा, जयंतराव पाटील जेव्हा प्रदेशाध्यक्ष होते, जेव्हा पक्ष एक होता, तेव्हा त्यांनी पक्षाचा संपूर्ण राज्यव्यापी दौरा केला होता. प्रदेश युवक काँग्रेसने सुद्धा त्यावेळी दौरे केले होते. त्यानंतर ज्यावेळी पक्ष फुटला त्यानंतर अजितदादांनी त्यांचा पक्ष वाढवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु नगरपालिकांच्या निवडणुकीच्या वेळी, महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या वेळी शरद पवार यांच्याशी त्यांनी काही ठिकाणी आघाडी केली आणि विलिनीकरण आपलं झालं पाहिजे हा अजितदादांचा आग्रह होता. कारण भारतीय जनता पक्ष आपल्याला खाऊन टाकण्याचा प्रयत्न करणार, गिळून टाकण्याचा प्रयत्न करणार हे त्यांना माहिती होतं. भाजपचा इतिहास त्यांना माहिती होता. काही कारणांमुळे, काही मर्यादांमुळे, काही प्रश्न निर्माण झाल्यामुळे अजितदादा हे भाजपबरोबर गेले. पण त्यांनी आपली विचारसरणी कायम ठेवली होती, हे लक्षात घ्या. या विचारसरणीच्या अंगाने ज्या तडफेने अजितदादा काम करत होते, ती तडफ आजही सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यात दिसत नाही. 40 वर्ष राजकारणात असलेले हे लोक, सुनील तटकरे आता त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी काय करतायत? खुद्द रायगड जिल्ह्यामध्ये एक आमदार आहे फक्त त्यांचा, आदिती तटकरे. पनवेलमध्ये सुद्धा त्यांचे काही नगरसेवक नाहीयेत. श्रीवर्धनच्या पलीकडे यांचा पक्ष तिथे काय आहे? तर तटकरेंना स्वतःच्या जिल्ह्यामध्ये काही स्थान नाहीये. केवळ फिक्सिंग करणं, फिल्डिंग लावणं आणि पैशाचं राजकारण करणं हे कोण करतंय हे सगळ्यांना माहिती आहे. प्रफुल्ल पटेल हे दिल्लीमध्ये टामटूम करण्यामध्ये प्रसिद्ध आहेत. आपला पक्ष वाढवण्यासाठी काहीही न करणं आणि केवळ खेळ्या करणं, चलाख्या करणं एवढंच त्यांना माहिती आहे. छगन भुजबळ यांचं वय झालेलं आहे आणि त्यामुळे त्यांना आपल्या वारसदारांना सेटल करायचं आहे, एवढंच आहे. त्याच्या पलीकडे सत्तेसोबत राहून फायदे घ्यायचे आणि तुरुंगात जाणं टाळायचं, ही भुजबळ यांची नीती आहे. धनंजय मुंडे यांना कधी एकदा सत्तेत जातो, मंत्री होतो असं झालेलं आहे, पण त्यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे ते अतिशय दुःखात आहेत. अशी ह्या पक्षाची स्थिती आहे. आणि दिलीप वळसे पाटील तर कुठलीही गोष्ट अंगाला लावून घेत नाही. जेवढे फायदे मिळतील तेवढे घ्यायचे, आपल्या संस्था वाचवायच्या आणि आपल्या फक्त भागामध्ये, आपल्या मतदारसंघाच्या अवतीभोवती तेवढं काम करायचं आणि मिळालं तर मंत्रिपद मिळवायचं, एवढीच त्यांची पद्धत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या पक्षाला सुद्धा वाढायचं असेल तर आता ही जबाबदारी जय पवार, पार्थ पवार, सुनेत्रा वहिनींकडे आहेच. पण तेवढीच गोष्ट अशी महत्वाची आहे की या सिनियर मंडळी जी चौकडी आहे त्यांना बाजूला हटवून, त्यांना पक्षाबाहेर काढून किंवा बाजूला करून त्यांचं महत्त्व पूर्णपणे कमी करून पक्ष ताब्यात, पक्षावरती नियंत्रण ठेवण्यामध्ये त्यांना यश मिळवायचं आहे. हळूहळू
सुनेत्रा वहिनी तो प्रयत्न करत आहेत, पण त्याचबरोबर अजितदादांच्या नेतृत्वामुळे जी पोकळी निर्माण झाली आहे, एक तर अर्थखातं त्यांच्याकडे नाही आता, कारण त्यामुळे अर्थखातं अजितदादांकडे असल्यामुळे जे फंड देऊ शकत होते ते आपल्या आमदारांना, त्याला आता मर्यादा आलेली आहे. त्याचप्रमाणे अजितदादांची जी लोकप्रियता होती ती तत्काळ सुनेत्रा वहिनींकडे शिफ्ट होणं फार कठीण आहे. त्यामुळे त्यासाठी सुद्धा त्यांना नेटाने प्रयत्न करून स्वतःची आणखीन एक ठळक ओळख निर्माण करावी लागेल. त्यासाठी राज्याचा दौरा करायला लागेल, राज्यामध्ये स्वतःची एक प्रतिमा निर्माण करावी लागेल आणि ती क्षमता त्यांच्यामध्ये आहे. पण त्याचबरोबर आपला पक्ष हा केवळ पवार कुटुंबाची मालकी आणि पवार कुटुंबाचाच पक्ष आहे, ही जी प्रतिमा आता निर्माण झाली आहे ती त्यांना बदलावी लागेल. आज अशी गोष्ट आहे की सुनेत्रा वहिनी जर आपल्याला बाजूला काढत असतील तर एक सिग्नल द्यायचा म्हणून सुनील तटकरे शरद पवारांना भेटायला गेले. शरद पवारांना भेटून उद्या आपण त्यांच्याबरोबर जाऊ शकतो असे काही सिग्नल त्यांना द्यायचेत का, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. मी तुम्हाला गंमत सांगतो, या सगळ्या घडामोडी बघताना मला नेहमी बावरची सिनेमाची आठवण येते. राजेश खन्नाचा जो चित्रपट होता त्यामध्ये एकत्र कुटुंब असतात, भाऊ सगळे एकत्र राहत असतात, सगळ्यांचे लग्न झालेले असतात, त्यांच्यामध्ये थोडासा विसंवाद असतो आणि या कुटुंबाला एकत्र ठेवणं, त्यांचे प्रश्न सोडवणं हे काम बावरची असलेला राजेश खन्ना करतो. तो खरा बावरची नसतो, पण तो कुटुंबाला शेवटी समस्यांमधनं बाहेर काढतो आणि एकत्र ठेवतो. एक पूर्णपणे ज्या समस्यांमध्ये सापडलेला हे कुटुंब आहे ते पुढे आनंदात राहतं, एकत्र राहतं, अशी त्या सिनेमाची गोष्ट आहे. या आता राष्ट्रवादीचं जे कुटुंब आहे, राष्ट्रवादीमध्ये दोन भाग पडले, मग पुन्हा विलिनीकरणाची चर्चा. मग तटकरे म्हणत होते की विलिनीकरण असेल तर एकाच अटीवर की आम्ही भाजपबरोबर आहोत, म्हणजे भाजपबरोबर यायचं असेल तर तुम्ही या आमच्याबरोबर, आम्ही काही तुमच्याबरोबर येणार, अशी त्यांनी भूमिका घेतली. पटेल आणि तटकरे हे पूर्णपणे भाजपला अंकित झालेले लोक आहेत आणि शरद पवार आजही ऍक्टिव्ह आहेत, त्यांच्यासमोर त्यांच्या भोवती वलय आहे आणि ते आपल्याला निवडून आणू शकतात पुढच्या निवडणुकीत सुद्धा, असा आत्मविश्वास केवळ शरद पवार यांच्याच बरोबरच्या लोकांना नाहीये. अगदी अजितदादांबरोबर जे गेले त्या पक्षाच्या लोकांनाही वाटतंय की उद्या आपल्याला फंडही मिळाला नाही आणि उद्या आपल्या पक्षाचा जनाधार संकुचित व्हायला लागला आणि भाजपने आपल्याला संपवलं तर आपल्याला आधार कोणाचा? अजितदादांचा होता. आता आपल्याला आधार शरद पवारांचाच होऊ शकेल. अगदी सुनेत्रा वहिनी आणि पार्थ पवार यांना सुद्धा आपला जनाधार वाढवायचा असेल तर त्यांना पुढे ठरवावं लागेल की आपली लाईन काय, शेवटी काहीतरी धोरण ठरवायला लागेल ना आपलं. शिवशाहू फुले आंबेडकर हे धोरण असेल. भारतीय जनता पक्ष छोट्या पक्षांना संपवतो हे दिसून येत आहे. प्रादेशिक पक्ष नको आहेत त्यांना. अण्णा द्रमुकची बघा काय स्थिती झालेली आहे तामिळनाडूमध्ये. तो फुटीच्या उंबरठ्यावरती आहे, आता त्याची ताकद कमी झालेली आहे हे आपण बघतोय. हे सुनेत्रा वहिनी सुद्धा बघत असणार. पण पार्थ पवार आणि यांची प्रकरणं जी आहेत त्यामुळे कधी कधी हात दगडाखाली असले तर माणसं सावध होतात. तशी स्थिती झाली आहे का त्यांची मला माहित नाही. मुद्दा असा आहे की रायगडचे आकाश सुनील तटकरे हे आज एक प्रेशर टॅक्टिक्स म्हणून शरद पवारांना भेटतात. मी जेव्हा संकटात ते सापडलेले आहेत तेव्हा त्यांना शरद पवारांची आठवण आली. शरद पवारांचा पक्ष जेव्हा संकटात होता म्हणजे पालिका निवडणुकीमध्ये त्यावेळी आणि त्यानंतर सुद्धा जेव्हा पालिका निवडणूक आपण एकत्र लढवल्या तर आपण सत्तेबाहेर पडू आणि आपण एकत्र येऊ आणि पुढच्या निवडणुका एकत्र लढू असं सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल चुकूनही म्हणाले नाही. पवारांबद्दलचं प्रेम जे त्यांचं आहे ते नाटकी आहे, ते बनावटी आहे, ते स्वार्थी आहे आणि हे सगळे लोक, ही चौकडी जी आहे ती सगळी सत्ताधाऱ्यांची गुलाम झालेली आहे. त्यामुळे रायगडचे आका म्हणजे सुनील तटकरे शरद पवारांना भेटले, पण शरद पवार यांना सर्व गोष्टी माहिती आहेत. शरद पवारांना तटकरे कोण माहिती आहेत, प्रफुल्ल पटेल कोण माहिती आहेत. त्या प्रफुल्ल पटेलांनी
अशी एकदा धमकी दिली की मी आत्मचरित्र लिहीन, मग बघा काय काय मी बाहेर काढीन, काय काय माहिती त्याच्यामध्ये असेल, असं म्हटलं होतं त्यांनी. असे हे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे, ज्यांना अजितदादांच्या मृत्यूबद्दल फारसं काही वाटलं असं दिसलं नाही. या मंडळींनी पक्ष वाढवण्यासाठी काहीही प्रयत्न केलेला नाहीये महाराष्ट्रामध्ये. अशा वेळी पूर्णपणे धूळदाण होण्याच्या अगोदर सुनेत्रा वहिनी पक्षाची साफसफाई करतील आणि पक्षामधल्या या भाजपच्या गुलामांना दूर करतील अशी अपेक्षा अनेकांना आहे. अन्यथा जसजसं 2029 जवळ येईल तसतशी आपल्या पक्षाची काय अवस्था होईल याची कल्पनाच पार्थ, सुनेत्रा बहिणी, जय पवार हे करू शकतील. पण आता त्यांनी आपले संकेत दिलेले दिसत आहेत. त्यामुळे आता तटकरे आणि पटेल आणि छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील काय करतात हे बघायचं. तुर्तास एवढंच. हा व्हिडिओ कसा वाटला हे बघा, आम्हाला सांगा आणि आवडल्यास व्हायरल करा, एवढीच विनंती. धन्यवाद.